नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल आणि चांगले राहा. तर मित्रांनो, आज आम्हाला जायचंय पंढरपूरकडं. तर इथं बघा आपल्या घरामध्ये सगळी आवर चालू असेल. इथं आईचं जेवायला बनवायला चालू, मावचं काय चालू, शेंगाने चालू आहेत. कशाची भाजी बनवायली? हे मटकी बनवायला चालू आहे इथं. आणि हे काय काय शेंगा त्या गवारीच्या शेंगा निसायला चालू आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जाय सगळं आवरून जायचंय. तर बॅग ते आपली अजून भरायची बाकी. इथं सगळं ते जे सामान लागतंय ते आपण इथं भरून घेतलं. हे बघा तुम्हाला दाखवतो, बॅगेमध्ये टावेल, टोपी, हे बनेल, गामजा फिमजा सगळं. आणि थोड्याच अंतरावर पोहोचल्यावर आम्ही पोहोचलो केज बस स्थानकला. तर मित्रांनो, आपण जे आता पोहोचलो कळंब बस स्टँडवर. हे तुम्ही पाहू शकता समोर जे आहे कळंब बस स्टँड. तर आपल्याला इथून जे आहे कुर्डवाडी गाडी पकडून कुर्डवाडीकडे जायचंय. कुर्डवाडी इथून जे आहे 80 किलोमीटर अंतरावर आहे. माऊ पण तिथं समोर थांबलेली. तर आपण जे आता बघू गाडी किती वेळाने येते काय. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण इथं पोहोचलो आहोत. इथं जे आहे समोर हे रस्ता आणि इथं आपल्याला न्यायला यायला आहे इथं दिंडी मधले. तर 3-4 तासाचा प्रवास होता आणि आता आपण जे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हे जे आहे एकदम सुनसान रोड तुम्हाला दिसत आहेत. इथं कोणच नाही, पण आता थोडे माणसं बी दिसायलेत. बघू आता इथून कुठे आपल्याला कुठं जायचं. चला. आज जे आहे आमचं जिथं मुक्काम आहे तिथं आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि मी जे आहे आता हे कपडे धुतले तुम्ही पाहू शकता. दिंडीला जाता नाही ना, आपले कपडे आपल्यालाच धुवावं लागते. आणि आता जे आहे थोड्याच वेळामध्ये हरिपाठ पण चालू होणार आहे. तुम्हाला हरिपाठ बी दाखवतो, आम्ही कुठं थांबलो हे पण तुम्हाला मी दाखविलेलंच आहे. तर मित्रांनो, चला आता हरिपाठाला जाऊ. आता आपल्याला पुढच्या गावाला जायचंय. ते इथून एक 18-20 किलोमीटर असेल. तर तिथं जाऊन जे आपण जेवण ते करणार आहेत. तर चला आपण जाऊ तिकडं. बार्शीच्या जवळ आम्ही सध्या. आणि इथं जाय तुम्ही पाहू शकतात एकदम जाय यांच्या जमिनी तर इकडे एकदम लयच भारी राव. आणि केळीची बाग बी पाहू शकतात, केळीची बाग इकडं लिंबाचे त्याचे झाड एकदम जे आहे सगळं इकडं मस्त आहे. आणि आमची दिंडी बी आहे एकदम साध्याच रस्त्यानं चाललेली. पाहू शकता तुम्ही माग आपले मामा. जेवण झालंय. आता आपली दिंडी पायी डबल चालवणार आहे. आम्ही जे आहे तिथून 7-8 किलोमीटर चलत आलेलो इथपर्यंत. मग इथं जेवण ते आता केलं इथं येऊन आपल्या स्पॉटवर. आणि इथून आपलं अजून जे आहे 5-6 किलोमीटर चलत जायचंय. तर हे जे आहे ही ट्रक, ह्याच्यामध्ये जे आहे आपलं सगळं सामान आहे. पण आपण जे आहे चलतच जाणार आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट आपल्या दुसऱ्या